चाललोत आणि एन्जॉय पालखी निघाली राजाची. दरवर्षी आम्ही येतो लालबागला, पण या वर्षी म्हणजे खूपच असा बघा किती गर्दी बेकार. आणि आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की आपले व्हिडिओला लाईक द्या, माझे व्हिडिओला लाईक द्या आणि लालबागच्या राजासाठी तरी लाईक द्या, कारण की मी एवढी रिक्वेस्ट कोणाला करत नाही लाईकसाठी. पण यावेळी नक्की लालबागच्या राजासाठी तरी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? नक्कीच बरे असणार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. भरपूर दिवसांशी ब्लॉग दिसेल तुम्हाला. बारकी बरं हसतात आमच्या व्लॉग नाहीत तर त्यांच्यासाठी स्पेशल आज व्लॉग, बाप्पा स्पेशल व्लॉग बनवतोय. म्हणजे आजपासून चालू करतोय, कारण की मोबाईलचे स्टोरेजचे मुलं ब्लॉग बनवायला भेटत नव्हतं. परंतु आपलं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ येत होत्या, असं काही नाही. पण थोडा शेड्यूल पण बिझी होता. ती जो आजारी होती, ओके, ते त्याच्या मुलं व्हिडिओ बनवायला भेटत नव्हत्या. पण आज चालवता मी मुंबईला लालबागच्या राजा दर्शन. ऍक्च्युली होईल का नाही दर्शन माहिती नाही, कारण की आज विसर्जनाचा दिवस आहे आणि नाईटला चालवता मी. आता 1 वाजला रात्रीचा. तर चला जाऊया, पटापट पोहोचायचं आहे. गाडी लावायला जागा भेटेल की नाही काय माहिती नाही. चालून पहिल्यांदा मी चाललोय, तेजू पण पहिल्यांदाच चालली विसर्जनाला. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय, नक्कीच भारी जाणार. तर चला तर नाईटची ट्रॅव्हलिंग सुरू झाली आमची. तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही अटल सेतूवर पोहोचलोय. आता चाललोय लालबागला. बघू शकता मस्तपैकी रात्रीचे वाजलेत 1:45. 2 जण चाललोत आणि एन्जॉय पालखी निघाली राजाची. पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. फायनली आम्ही पोहोचलो मुंबईला, म्हणजे मरीन लाईनला. ॲक्च्युली आम्हाला जाऊ होतं गिरगावला, तर गिरगावला काय आज गाडी घेऊन म्हणजे जाऊन देत नाही इथं, आणि पार्किंग पण नाही आहे. तर चालतच जावं लागेल. आणि इथं मरीन लाईनला गाडी लावली. हे बघा तेजू, हे मरीन लाईन आहे. तिथं सगळ्यांना माहितीच आहे. नाही आमचं सगळं मित्र. तीन वाजायला ना शेवटी. आवाज नाही निघत आहे झोपायचे. ऍक्च्युली जे लाईन बस आहे, नवीन रोड चालू झाला ना तिकडचा बांद्रावाला, तर आम्ही भासकलेलो. तुम्ही बघा अशी पाठची व्हिडिओ होती, बघा तुम्ही बोगदनची. चला जाऊया आता आपण चालत डायरेक्ट गिरगावला. आणि गिरगावशी डायरेक्ट लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचं आहे. तिथं पोचलो पाहिजे. आता आम्ही ॲक्च्युली टॅक्सी करून चाललो आहे, कारण की रोड सगळं जामात. आणि गोलदेऊळच्या इथं लालबागचा राजा म्हणजे आला असेल, तर बघूया दर्शन होते की नाही. जाऊया आपण टॅक्सीमध्ये आता बसलो. हे बघा आपल्या पुढं नितीन आहे आणि टॅक्सीवाला. नितीन हाय. वाटते का नाही राजा माणूस? नेता वाटतस. नमस्कार. हॅलो, काय 2 शब्द बोलशील? 2 शब्द. दरवर्षी आम्ही येतो लालबागला, पण या वर्षी म्हणजे खूपच असा
बोलतात ना काय तो बंदोबस्त केलेला आहे पार्किंगचा, लय लांब ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला टॅक्सी करायला लागले. ठीक आहे, काय हरकत नाही, पण आम्ही राजाचं दर्शन घेऊनच जाणार. तुम्ही तर विसर्जन करून जाणार आहोत ना डायरेक्ट? आणि आम्ही तर विसर्जन करूनच जाणार आहोत. म्हणजे आम्ही दर्शन घेऊन जाणार आहोत, तेजू आणि मी आणि नितीन वगैरे सगळं मित्रच आपलं विसर्जन करून येणार आज सकाळी, म्हणजे 11-12 वाजता घरापासून जाईल. तर बघूया, जर जमलं तर आमच्याशी पण होऊन जाईल, जाऊया. आता आम्ही गोलदेव साईडला पोहोचलो आणि पोटान जाम आग झाली, तर काहीतरी नाश्ता करून घेत आहोत. पावभाजी वगैरे खाऊन घेतो आणि पाठीमागून इथं राजा आहेत, म्हणजे इथं लालबागचे राजा, इथं आपण जाऊ पहिले काहीतरी खाऊया. पावभाजी, तेजू गेले डोसा खावायला आहे बघ. कसे आहे काय माहिती नाही, बघूया खाऊन. ओके, बटाट्याचा उसळ वाटते, बॉम्बलांचा कालवण, मसाला मस्त लागत आहे. ओके, फक्त चटणीशी आहे, सांबार नाही. बघा किती गर्दी, बेकार. जो हात पकड. आता आपण राजाच्या समोर पोहोचलो जस्ट. पुढे गेलं ना. बाहेर हे बघा, लालबागच्या राजाचा काय भेटलाय, हाराचा काहीतरी आहे. हे की त्याची लय बेकार चेंगरा चेंगरी. तेजूने पहिल्याच दिवशी पहिले वेळेच कसं वाटलं? भांडणं तरी कुठे केली आपण? ऍक्च्युली काय सीन झाला माहिती आहे का, स्वयंसेवक आहे ना लालबाग करायचं कोणतरी असं काय माहिती नाही, त्यावेळी चपला घातली आणि आम्ही पण चपला घातलेली, तो आमच्या ओरडायला लागला, राग आला. त्या भांडणं झाली, चेंगरा चेंगरी झालेली, अंग कापतोय असं हायपर झालं. मी
अरे बाबा मला तुझी चिंता वाटवते. मी तुम्हाला बोलवतो, मला काही नाही होणार, तुम्ही नीट राहा. ठीक आहे, दुसरा गणपती आता बघूया असला तर डायरेक्ट घेऊन जाऊ आपण. 17 तास काही नीट राहायचं नाही आपल्याला, लगेच 10 मिनिटात दर्शन. घे बघ हार. आता तुम्हाला इथं सर्व गणपती बघायला भेटतील. लाईन शीट तुम्हाला दाखवते बघा. एक एक गणपती येईल इथं आणि लास्टला लालबागचा राजा येईल. लालबागच्या राजाला तुफान गर्दी आहे, तर काय सांगता नाही येणार असं समोरून दाखवायला. पण इथनं तुम्हाला सगळं गणपती दाखवचा प्रयत्न करते मी. तुम्ही बघा इथं आता चिंचपोकळीचा चिंतामणी येते आता. हो. बरं वाटलं इथे भेटला असतं मला. मुंबईला नंतर भेटला गणपती बघायला मस्त वाटला. काल त्याला ताप आलेला, आज बरं वाटतं. तो पण भेटला. फॉलो गणपती बघा मस्त भारी भारी.
तर मरीन ड्राईव्हचा सकाळचा व्ह्यू बघा, एकदम 6 वाजलं ना सकाळचं तुझं, 6:30 झालं. चल निघूया बाबा बाबा. चला तर घरी गेल्यावर पण आपण ब्लॉग एंड करणार आहोत, त्यापेक्षा मी इथंच ब्लॉग एंड करतो. आणि आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की आपले व्हिडिओला लाईक द्या, माझे व्हिडिओला लाईक द्या आणि लालबागच्या राजासाठी तरी लाईक द्या, कारण की मी एवढी रिक्वेस्ट कोणाला करत नाही लाईकसाठी. पण यावेळी नक्की लालबागच्या राजासाठी तरी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपण म्हणजे सांगायचा विषय असा आहे का टाईम काढून रोजचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू, म्हणजे ब्लॉग मोठे, कारण की लहान मुलांना बोला किंवा मोठ्या माणसांना पण व्हिडिओ आवडतात, त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि आत्ताच आपले 20-21 हजार फॉलोअर्स झालेले आहेत कंप्लीट. 50,000 फॉलोअर्सची आतुरता आहे, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, गणपती बाप्पा मोरया. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.